आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी करतेच आहे हो तुमचं काम मॅडम. चांगलं कटवलं होतं त्यांना, पण इथे डोके फिरलेत ना सगळ्यांची. कोणीच ऐकत नाही. गौरी पैसे द्या म्हणाली. नाही, ती तशी नव्हतीच तयार. तुमच्या मुलाचं आणि तिचं तर भांडण पण झालं. मला वाटलं आता काय त्याला हाकलल्याशिवाय राहत नाही गौरी, पण कसलं काय, भांडणाचा पण काही फायदा नाही झाला. मुद्दाम करत असणार गौरी. तिला नक्कीच माझ्याकडनं पैसे नकोय. युजलेस. नाही, तसे अजून पैसे घेतले नाहीये. नुसते वाद घालत बसले. त्याचं ऐकायचं की नाही ते. काय ऐकायचंय? तुमचा मुलगा आणि गौरी ते वाद घालतायत म्हणून त्यांना जेवण बनवायला सांगितलंय त्यानं. काय आहे कोण हा माणूस? देवच जाणे कसलं ध्यान आहे ते. काय माहित कुठल्या देशातून आला. विचित्र वागतोय, विचित्र बोलतोय. आता काय तर म्हणे न भांडता त्यांनी जेवण बनवलं आणि त्यांना ते आवडलं तरच पैसे देणार. अरे मग आपलं काम तर अगदी सोपं आहे. आणि तुला काय करायचंय सांगायची गरज नाही. जेवणात प्रेमाची चव उतरायला नको याची काळजी तू घे. अजिबात नाही. अहो तुम्ही काळजीच करू नका. आता बघतेच कशी जेवणाला चव येते ते. हा कोण माणूस पोहोचलाय तिथे? काहीही झालं तरी गौरीने माझ्याकडूनच मदत घ्यायला हवी. मला तिला रुद्रच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकायचंय. वा पुष्पा वा, तू तर ग्रेट आहेस रे. आज तुझ्यामुळे रुद्र आणि गौरीजी परत एकत्र येणार आहेत. वा क्या बात. आता पुढचं प्लॅनिंग नुसार पुष्पा मामा. पुष्पा मामा. पिट्टी. पिट्टी बिट्टी हे बघ मला कुणाला काही बोलू नकोस, नाही तर माझं काही खरं नाही. बिट्टी, गौरीजींना जर हे कळलं ना तर ते मला शिक्षा करतील ग. कधीच माझ्याशी बोलणार नाही. आणि रुद्रला कळलं तर तो काय करेल सांगताही येत नाही. प्लीज कोणाला सांगू नकोस. पण तू आणि रुद्र सर असं का करताय? आईला आवडणार नाही हो, ती रागवेल. हो पण आईला खरंच नाही आवडणार. तुम्ही जा ऐकन ना. अगं बिट्टी, हे सगळं आम्ही गौरीजींसाठीच तर करतोय ना. खरंच सांगतोय, आपल्या आश्रमाला मदत हवी आहे ना, म्हणून हे सगळं चाललंय, नाही तर बाकी काही नाही. नाहीतर तुलाही माहितीये पार्टनरला खोटं बोललेलं आवडत नाही. आणि सरळ मार्गाने मदत करायची म्हणलं तर गौरीजींना त्यांचा स्वाभिमान दुखावलेला पण आवडत नाही. मग काय करायला हवं? पण आईने तुम्हाला पकडलं ना तर आई खूप चिडेल हो. मग ती कधीच बोलणार नाही हो, कधीच. नाही नाही बाळा, असं काही होणार नाही. तू काळजी करू नकोस. आणि गौरीजी आणि रुद्रमधलं भांडण पण नक्की मिटेल. तू विश्वास ठेव. हा मग चला गौरीजी, करायची का सुरुवात? हो, पण त्यांना काय आवडतं काही नाही याचा विचार करायला हवा ना. तुमच्या आजचं पिठलं भातही आवडेल त्यांना. ठीक आहे, बघते. पण आता ते इथे नाही आहेत, त्यामुळे तुम्ही लांबच राहा. तिकडे बसा बरं. पण त्यांनी आपल्या दोघांना सांगितलंय स्वयंपाक करायला. हो, काही मदत लागली ना की सांगेन मी तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही तिथे लांबच बसा.
तुम्ही माझी काहीच मदत घेत नाही आता. नाही म्हणजे त्यांना कळलं तर डबा उघडून द्या. अजून काही मदत? गरज नाही. गौरीजी तुम्ही डबा द्यायला वेळ लावलात ना म्हणून झालंय. काय? मी हा तेलाचा गॅस तुम्ही वाढवून ठेवलात. लागले भांडायला, दाखवतेच लुलुलूला. तुम्ही मुद्दाम डबा घट्ट बंद करून ठेवला असेल. मी डबा बंद करणार आहे? अहो, मी स्वयंपाक करायला येतो का इथे? तुम्ही काही करू शकता हो. काही करू शकतो म्हणजे? वळला वळला. नाशिकचं द्राक्ष आंबो मस्त आणलू, पण यो आंबो गुड गुड बदिया बदिया. एक नंबर आहे, एक नंबर आहे. वो एक साथ खाना. जेवण जेवण नाही बनता. वल्ला वल्ला नाही कल्ला. आता कसं समजव याला? एक साथ खाना. नाही नाही, भांडण भांडण. झगडा झगडा. डोनेशन कॅन्सल. काय बोलतेस? हा काय बोलते? अहो तुम्ही थांबाव. तुम चला ना साथ. अल्ला अल्ला. चंद्रे चंद्रे गौरीजी काय झालं? बघू मला. काही नाही झालंय. हे बघा त्रास होईल तुम्हाला. होऊ देत. ऐका माझं. मी हे बघा ते येत आहे. रुद्र सर अहो काय करताय? अहो ते येत आहेत म्हटलं ना. हल्लू इलू इलू. एक साथ. गुड गुड. प्रेम हल्लू जेवढं चविष्टंबो. टॅक्सी चलंबो. सगळाच गोंधळ झाला. तर काय करणार? काय झालं? आता स्वयंपाक कसं करणार मी? त्यांना जेवण आवडायला हवं ना. अरे तुम्ही काळजी नका करू, मी करतो. नाही नको. चव बिघडली तर? अशी कशी बिघडेल? तुम्ही सांगा, मी तसं तसं करत जाईन. ठीक आहे.
चला त्यांना जाऊन सांगूया. हो. लय एकत्र स्वयंपाक करायला सांगत होतात ना, आता खा म्हणावं. एक साथ तो लल्लू. हो. प्रेम लल्लू, प्रेम लल्लू. हो. अरे बाबो वाला बो, आता खातीन बो. घे म्हणावं घास आता, नाही परत थुकला ना तर नाव नाही लावणार. गौरीजी असं खारट करणं शक्यच नाही, मग तरी असं कसं झालं? हा, या चंद्रिकानं तर काही घोळ केला नाहीये ना. असू दे पुष्पा, आता दुसरा काही पर्याय नाही, आता खावंच लागेल. वाह लिल्लू, बढिया बढिया. प्रेम लल्लू, कानटंबो उतरल्लू. अप्रतिमल्लू, अमेजिंगू. वाह लुल्लू, बढ़िया बढ़िया. हेलो 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 हेलो. डोनी सिम्बो. रुद्र सर, यांचे आभार मानायला खरंच माझ्याकडे शब्द नाही आहेत. यांनी आमचा आश्रम वाचवलाय, आश्रमाचं भविष्य वाचवलंय, आमचं घर वाचवलंय. मी यांचे उपकार कधीच नाही विसरणार. थँक्यू सो मच. तुम्ही प्लीज सांगा ना त्यांना. त्यांना कळतंय सगळं. ओके. खरंच भाषा वेगळी असली तरी प्रेमाची भावना सगळीकडे सारखीच असते, नाही? देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. देव तुम्हाला कशाचीच कमी पडू देणार नाही. तुम्ही आणि रुद्राने पुन्हा एक व्हावं हीच इच्छा आहे हो माझी, आणि ती इच्छा तुम्हीच पुरी करू शकता. श्वेता, तू रुद्रशी बोललीस का थेरपिस्ट बद्दल? हो नंदाई. मी काय म्हणतो,
कोण आहे ही थेरपिस्ट? नाही, जिथं जावं तिथं नुसतं तिचंच नाव आहे, थेरपिस्ट थेरपिस्ट थेरपिस्ट. नवीन नेट बी ठेवली काय तुम्ही? मी आधीच सांगतो, मी गौरीच्या जागेवर कोणाला काम करू देणार नाही. गौरी चांगलं काम करते हो. चंदू, रुद्रची थेरपी पूर्ण झाली ना की मी त्या थेरपिस्टला तुझ्यावर उपचार करायला सांगणार आहे. म्हणजे निदान तुला कळेल की गौरी आपल्यात नाहीये. आपल्यात नाही म्हणजे कुठे बाहेर गेले का? म्हणजे बाजारात गेले का? चंदू, अरे नाही गौरी, नंदाई असू द्या. खोट्या कल्पनेत का होईना निदान चंदू दादांना गौरी सोबत जगता तरी येते. खरंय तुझं सुद्धा. नाही नाही, मला आधी सांगा ते काय आहे, ते थेरपिस्ट कोण आहे? अरे चंदू, थेरपिस्ट म्हणजे अशी व्यक्ती असते जी आपल्या मनावर इलाज करते, जी आपल्या मनावरचं ओझं कमी करायला मदत करते, आपलं मन शांत करते, आपल्या आयुष्यात आनंद आणते. आपण एकटे पडलेलो असताना जी आपल्याला आधार देते, हसत खेळत जगायला शिकवते, ती असते थेरपिस्ट. हे सगळं तर गौरी करते ना. अरे मग तू असंच समज ना की ती थेरपिस्ट गौरी सारखीच आहे. आता ती येईल ना तेव्हा भेटशीलच ना तू. नंदाई मी रुद्र भाऊजींना फोन करून विचारू का? बघते ते थेरपिस्ट काही बाबांबद्दल बोलले की नाही ते. अगं नको, तो ट्रीटमेंट घेत असेल ना आता. तू पुष्पाला लाव ना फोन. हो बरं आले. आमच्या देशालू खूप पैसंबो, टेन्शन न लिंबो. घरलू पुन्हा लिंबू. लो फोन लो, लीजिए ना, फोन लीजिए. हाँ अलू, हॅलो पुष्पा भाऊजी, त्या थेरपिस्ट बाबांना बघायला घरी येतील का? रुद्र भाऊजीने विचारलं का त्यांना? बरं एक काम करा, तुम्ही आठवण करून द्याल का भाऊजींना? हाँ जी. लू लू. आणि हा त्या नक्की घरी येतील ना की मग बाबांना तिकडे घेऊन जावं लागेल? आता म्हणजे नक्की काय करायचं? आणि किती दिवस ट्रीटमेंट चालते त्यांची? बाहेर असतील नंतर बोलतील. हॅलो पुष्पा भाऊजी. काय ग, काय झालं? नंदाई पुष्पा भाऊजी काय बोलले काही कळलंच नाही. अगं नेटवर्क नसेल तिथे म्हणून आवाज येत नसेल. तू पुन्हा लाव बरं फोन. हो. वाह. डोंट यू वांट टू गो टू युअर कंट्री? नलिंगो, अजून भारत घुमेंगो. अरे चलो डांसिंग गिल्लू. उलला 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 ये. चलो किधर ले तुमरा? अल्लाह अल्लाह चला ना उल्लू. बिट्टी तू जाते का नाचायला? अगं जा जा जा.